नमस्कार मुलांनो, मी वनिता अजय कांबळे. शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 10 बाबांचं पत्र हा पाठ अभ्यासणार आहोत. आणि या पाठाचे लेखक आहेत एकनाथ आव्हाड. मुलांनो, या पाठाचे लेखक आहेत एकनाथ आव्हाड. आज हम लोग मराठी का जो पाठ 10 है बाबांचं पत्र याचा अभ्यास करणार आहोत और इस पाठ के लेखक है एकनाथ आव्हाड. मुलांनो, कोरोनामुळे आपण एकमेकांशी डायरेक्ट संपर्कात नाही, हो की नहीं? कोरोना के कारण हम लोग एक दूसरे के संपर्क में डायरेक्ट संपर्क में नहीं है, पण तरी सुद्धा आपण एकमेकाशी संवाद करतो किंवा संपर्क करतोय. हा संपर्क म्हणजे कम्युनिकेशन करतोय, आपण एकमेकाशी संवाद करतो, एकमेकाशी संपर्क करतोय. तर त्यासाठी आपण मोबाईलचा, इंटरनेटचा वापर करतो, है ना बच्चों? इस कोरोना के समय में हम एक दूसरे से डायरेक्ट संपर्क में नहीं है, लेकिन हम एक दूसरे से बात करते हैं, एक दूसरे से संवाद करते हैं, कम्युनिकेशन कर रहे हैं. तो यह सब मोबाइल और इंटरनेट के द्वारा हो रहा है. हे सगळं मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून होतोय. आपण एकमेकाशी संवाद करतोय, आपण एकमेकांना सुख दुःख एकमेकांना सांगतोय. पण मुलांनो, तुम्ही विचार केलाय का, पूर्वी जेव्हा इंटरनेटची सुविधा नव्हती, जब पहले इंटरनेट नहीं था, तेव्हा मुलांनो लोक एकमेकाशी जे दूर गेलेले आहेत घरापासून त्यांच्याशी संपर्क हे पत्राद्वारे करत होते. एकमेकांना पत्र लिहित होते आणि पत्र लिहून ते आपले सुख दुःख एकमेकांशी वाटत होते. कारण त्यावेळेला इंटरनेट, मोबाईल या सुविधा नव्हत्या. परंतु घरातील लोक कामानिमित्त बाहेर जात होते आणि तेव्हा या पत्राद्वारे ते एकमेकांशी संवाद करत होते, व्यवहार करत होते, सांगत होते, आपले सुख दुःख वाटत होते. तर मुलांनो, आज आपण असाच एक पाठ बघणार आहोत. या पाठामध्ये एक मुलगी आहे, त्या मुलीला बाबांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये बाबांनी काय काय लिहिलंय, कशाबद्दल लिहिलंय हे आपण या पाठात पाहणार आहोत. बच्चों, आज हम लोग इसी तरह एक पाठ देखेंगे और इस पाठ में बाबा अपनी बेटी को पत्र लिख रहे हैं और उस पत्र में बाबा ने क्या क्या लिखा है, बाबांनी काय काय लिहिलंय ते आपण या पाठाद्वारे पाहूया. सर्वात प्रथम आपण आजचा सुविचार पाहूया. आजचा सुविचार आहे, पहा मुलांनो, सर्वात प्रथम आज आपण आजचा सुविचार पाहूया. जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय. यानी जीवनात यानी अपनी लाइफ में सबसे बड़ा आनंद कौन सा है, सगळ्यात मोठा आनंद कोणता आहे, तर लोक जे काम आपण करू शकत नाही, जो काम हम कर नहीं सकते, ऐसे लोग कहते हैं वो कार्य करना यानी सबसे बड़ा आनंद है. जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही, तुम ये काम नहीं कर सकते हो, वो काम नहीं कर सकते हो, ऐसे जो लोग कहते हैं और वह काम जब हम करके दिखाते हैं तो हमें सबसे बड़ा आनंद मिलता है. जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय. ओके, चला मुलांनो पुढे पाहूया. हे आहे पत्र. जेव्हा इंटरनेट, मोबाईल या सुविधा नव्हत्या तेव्हा लोक या पत्राचा वापर करून एकमेकांशी संवाद करायचे, एकमेकांना आपले सुख दुःख सांगायचे.
जब इंटरनेट मोबाइल नहीं था तो पहले के जमाने में लोग यही पत्र, ये जो पत्र है, इस पत्र का उपयोग करके एक दूसरे से संवाद करते थे, एक दूसरे से बातें करते थे. आपण बाबांचं पत्र हा पाठ पाहणार आहोत आणि या पाठाचे लेखक आहेत एकनाथ आव्हाड. या पाठाचे लेखक आहेत मुलांनो एकनाथ आव्हाड. आता हे एकनाथ आव्हाड कोण? ये एकनाथ आव्हाड कौन है, इसके बारे में थोड़ा सा हम लोग इनका परिचय लेंगे. आपण थोडीशी यांची माहिती घेऊया की हे एकनाथ आव्हाड कोण आहेत, यांचा आपण थोडीशी माहिती घेऊया. पहा, एकनाथ आव्हाड हे मराठी कवी आणि बाल साहित्यिक आहेत. हे जो एकनाथ आव्हाड है, हे एक मराठी कवी आणि बाल साहित्यिक आहेत, बाल साहित्यिक आहेत. कथाकथनातील बारकावे सांगण्यासाठी ते शिक्षकांसाठी शिबिरे घेतात. कथा कथनातील बारकावे सांगण्यासाठी वो टीचर लोगों का शिबिर यानी शिक्षकांसाठी शिबिर घेतात. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाने त्यांची गंमत गाणी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. यानी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाने त्यांची गंमत गाणी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांना साने गुरुजी पुरस्कार दिला गेला आहे आणि त्यांना साने गुरुजी हा पुरस्कार सुद्धा दिला गेला आहे. ये एकनाथ आव्हाड है. इस एकनाथ आव्हाड ये जो लेखक है, बाबांचं पत्र बाबांचं पत्र याचे लेखक आहेत एकनाथ आव्हाड. उनके बारे में यहाँ पर कुछ जानकारी दी गई है. त्यांच्याविषयी ही माहिती आहे. चला पुढे पाहूया आपण. पहा, हे तुमचा पाठ आहे 10वा बाबांचं पत्र. तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल तर तुम्ही पाठ्यपुस्तकात पहा, पाठ्यपुस्तक नसेल तर तुम्ही इथे स्क्रीनवर पहा. पाहूया आपण बाबांचं पत्र. पहा, बाबांचं पत्र. या मुलीला बाबांचं पत्र आलेलं आहे. आता या पत्रामध्ये बाबांनी काय लिहिलेलं आहे ते पाहूया. या मुलीचे जे बाबा आहेत ते कामानिमित्त बाहेर आहेत आणि बाहेर असल्यामुळे या वैष्णवीला ते पत्र लिहिलेलं आहे. का पत्र लिहिलं, कशासाठी पत्र लिहिलं, पत्रात काय लिहिलं, हे सर्व आपण या पाठात पाहणार आहोत. वैष्णवी के पापा ने जो पत्र लिखा है वो क्यों लिखा है, किस कारण लिखा है और पत्र में क्या लिखा है, इसके बारे में हम लोग आज जानकारी लेंगे. चला पाहूया. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. प्रिय वैष्णवी, पत्र लिखते समय हम लोग प्रिय यानी छोटे जो होते अपने से उन्हें प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. बाबांनी पहिलंच लिहिलेलं आहे. मी कामात पुरता यानी पूर्णपणे. देखो यहाँ पर जो पुरता शब्द है इसका मतलब है पूर्णपणे. गुरफटलो यानी व्यस्त झालो, गुंतून राहिलो. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. इसी कारण उशीर यानी लेट, त्यामुळे पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले. दूरध्वनी यानी टेलीफोन, जो घर में फोन रहता है उससे. तुझ्या आईने, तुझ्या मीन तुम्हारे, तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला सहामाईचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला. सहामाई यानी फर्स्ट सेमिस्टर, जो हमारी फर्स्ट सेमिस्टर के एग्जाम होते वह, की तुला सामाईचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहेस. निराश, तू खूप हताश, नाराज म्हणून तू फार निराश झाली आहे. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडत ही होतीस और पेपर से तू घर आने के बाद
रो रही थी, रडत होतीस. पहा मुलांनो, लक्ष देऊन ऐका, कारण आपणही भरपूर वेळा असं वागतो. आपल्यालाही पेपर कठीण जातो, मग आपण सुद्धा रडत असतो, आपल्याला वाईट वाटतं पेपर कठीण गेल्यावर. तो यहाँ पर क्या हो रहा है, देखिए, सोचो, ध्यान दो यहाँ पर. मला वाटतं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं. बाबा ने कहा है कि मला वाटतं, मुझे लग रहा है कि दूरध्वनीवरून यानी फोन पर बात करने से अच्छा है कि मैं तुम्हें पत्र लिखकर तुमसे बात कर लूं. यानी बाबा काय म्हणतायत की दूरध्वनीवरून, टेलिफोनवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा पत्र लिहून तुझ्याशी हितगुज, हितगुज म्हणजे मनातील भावना सांगणे. अपने मन में जो भावना है वो बताना, मनातील भावना व्यक्त करणे, तुझ्याशी हितगुज करावे म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. और इस कारण मैं तुम्हारे लिए एक पत्र लिख रहा हूं. यासाठी मी तुला पत्र लिहित आहे. पहा मुलांनो, पुन्हा एकदा पाहूया आपण. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला सहामाईचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला, म्हणून तू फार निराश झाली आहेस. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहून तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. देखो बच्चों, यहाँ पर लिखा गया है कि पिताजी ने बताया है कि मैं काम में बहुत व्यस्त हूँ, इसी कारण पत्र लिखने में लेट हो रहा है. तुम्हारी माँ ने टेलीफोन से मुझे बताया, टेलीफोन के ऊपर से, कि तुम्हें गणित का पेपर बहुत कठिन गया है और इसी कारण तुम निराश हो और तुम रो भी रही थी. इसी कारण मैं तुम्हें पत्र लिख रहा हूं. या कारणानेच मी तुला पत्र लिहित आहे. पुढे पाहूया मुलांनो. पहा, हे पत्र या वैष्णवीला आलेलं आहे आणि वैष्णवी पत्र वाचत आहे, हो की नाही. वैष्णवीला पत्र मिळालेलं आहे आणि वैष्णवी काय करत आहे, पत्र वाचते आणि त्याच्यात बाबांनी या गोष्टी लिहिलेल्या आहेत. वैष्णवी पत्र पढ़ रही है और इसमें ये सारी बातें बाबांनी लिखी हुई है. आगे देखते क्या लिखा है बाबांनी. पुढं पाहूया बाबांनी काय लिहिलंय तरी पाहूया. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयाचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. देखो, बाबांनी यहाँ पर लिखा है कि अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला, कठीण अवघड म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टींचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. देखो, यहाँ पर बाबा ने लिखा है कि गणित का पेपर कठिन गया है, एक पेपर कठिन गया, तो सभी पेपर गणितानंतर, गणित के बाद जो भी पेपर होंगे वो अवगढ़, वो कठिन ही होंगे ऐसे नहीं. मग लेकिन हम लोग क्या करते हैं, जो पेपर कठिन गया है उसके बारे में सोचते रहते और उसी कारण हम लोग आगे जो पेपर है उसकी पढ़ाई में हमारा ध्यान नहीं लगता है. तो बाबा ने यहाँ पर वही बताया है. तर बाबांनी इथे मुलांनो तेच सांगितलंय की अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार आहे असे होत नाही ना. याने गणिताच्या नंतर जे पेपर आहेत ते अवघडच जातील असे नाही. मग त्या गोष्टींचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. और हम लोग उसी चीज का अगर ज्यादा सोचेंगे उसी पर, तो जो उरलेले जो बाकी पेपर है उस पर भी उसका परिणाम होगा, त्याच्यावरही त्याचे परिणाम होतील. एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयश झालो असे होत नाही. देखो बच्चों, एक आध विषय में अगर हमें कम मार्क्स मिले
तो इसका अर्थ ऐसा नहीं होता है की हमें याने हम अपने लाईफ में आपल्या आयुष्यात अपयशी झालो असे होत नाही. पहा मुलांनो, एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला कमी मार्क्स पडले तर असं नाहीये की आपलं आयुष्य तिथेच थांबतं. अगर हमें किसी सब्जेक्ट में कम मार्क्स मिले हैं तो हमारी लाइफ वहां नहीं रुकती है. हर एक अलग अलग विषय में अच्छे बच्चे होते हैं. सभी ही ऑल सब्जेक्ट में होशियार होंगे ऐसी बात नहीं है. लेकिन कोई एक एक एग्जाम में हमें कम मार्क्स मिले तो इसका अर्थ ऐसा नहीं है कि हमारी लाईफ वही रुकेगी. हमें उससे सीखना है और आगे बढ़ना है. मुलांना आपल्याला त्याच्यातून शिकायचं आहे की मला या विषयामध्ये मार्क्स पडले तर मी पुढे कमी पडलेत तर मी पुढे काय करू, की त्याचे मी किती प्रॅक्टिस करू, किती सराव करू की त्यामुळे मला चांगले मार्क्स मिळतील. परंतु आपल्याला दुःखी व्हायचं नाही. कभी एग्जाम में कम मार्क्स मिले तो हमें दुखी नहीं होना चाहिए. हमें उसके बारे में थोड़ा सोचो कि मुझे कम मार्क्स क्यों मिले, शायद मैंने प्रैक्टिस कम की होगी उसके वजह से. तो उसके बारे में सोचो और आगे बढ़ो. लेकिन कम मार्क्स के कारण आपलं आयुष्य अपनी लाईफ वही रुकती नहीं है. आपलं आयुष्य तिथेच थांबत नाही. तो यहाँ पर बाबा ने वही बात बताई है मुलांनो. तर इथे बाबांनी तेच सांगितलंय पहा. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टींचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे होत नाही. एखाद्या विषयात कमी मार्क्स पडले तर आपण अपयशी होतो असे होत नाही. पुढे पाहूया मुलांनो. पहा, आता बाबा काय सांगतायत, तुला सांगतो गणिताशी तू मैत्री कर. देखो बाबा ए भी बता रहे, बाबा इथं सांगतायत की तुला सांगतो गणितात, मैंने अभी बताया, मी आत्ताच सांगितलं मुलांना. जर आपल्याला एखाद्या विषयामध्ये कमी मार्क्स मिळाले तर आपण त्यावर विचार करायचा की मला कमी मार्क्स का मिळाले. कदाचित मी त्याचा सराव नाही केला. मग पुढच्या वेळेला मी त्याचा अधिक सराव करेल आणि मी चांगले मार्क्स मिळवेल. तेव्हा इथे बाबा सांगताय तुला सांगतो गणिताशी तू मैत्री कर. बघ बघ गंमत या विषयाची. खूप मुलं असतात मुलांनो, त्यांना गणिताची भीती वाटते. गणित सब्जेक्ट बहुत लोगों को ऐसा लगता है कि अवघड कठिन आहे, कठिन सब्जेक्ट है. परंतु गणित यह जो सब्जेक्ट है वो सबसे इजी है, सगळ्यात सोपा विषय आहे. त्याच्याशी फक्त आपल्याला काय करावी लागते, मैत्री करावी लागते मुलांनो. तुला सांगतो गणिताशी तू मैत्री कर. मग बघ गंमत या विषयाची. फिर देख ना इस सब्जेक्ट की किती मज्जा येते या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. और अगर एक बार हमें उस गणित सब्जेक्ट से अगर दोस्ती हो गई, हमें पसंद आने लगा तो हमें उसका डर ही नहीं रहता है. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना संबोध क्रिया तू नीट समजावून घे. गणित में जो संकल्पना है, संज्ञा है, मूल रचना, संबोध यानी मूल रचना, उसका जो बेसिक है, उसकी जो क्रिया है, गणितातील जो क्रिया, जो स्टेप एक के बाद एक जो क्रिया होती तू ती नीट समजून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. उसके एग्जाम्पल, उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. सराव, अभ्यास, प्रैक्टिस, सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल. और तुम इस तरह अगर करोगी तर तुझा हा विषय लवकरच लाडका होईल. और थोड़े ही दिन में तुम्हें ये सब्जेक्ट बहुत अच्छा लगेगा और तुम उस पर और भी अच्छे मार्क्स ला सकोगे. हे अगदी नक्की. पाहे ते मुलांनो, बाबांनी सांगितलंय की तुला गणिताचा विषय, वैष्णवीला गणिताचा विषय अवघड वाटतो. तर बाबांनी सांगितलं की तू गणिताशी तू मैत्री कर. मग बघ गंमत या विषयाची.
तुला मुळीच भीती वाटणार नाही, तुम्ही थोडा बी डर नाही लगेच, तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील ज्या संकल्पना आहेत, जे संबोध आहेत, ज्या क्रिया आहेत, तू नीट समजावून घे. तुम अच्छे से समझ कर ले लो. तू नीट समजून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. जी उदाहरणे आहेत ते सोडवण्याचा तू चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल. और फिर हा जो विषय आहे तो तुला खूप आवडेल, तुझा लाडका विषय होईल. आणि हे अगदी नक्की, हे अगदी नक्की. पुढे पाहूया मुलांनो. बाबा आणखीन काय सांगतायत? बाळा, आणखीन एक तुला सांगतो. बाबा बोलतायत आणखीन. बाळा, आणखीन तुला सांगतो. परीक्षातील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहेच, पण त्यापेक्षाही आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे अधिक महत्वाचे आहे. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस. देखो बच्चों, यहाँ पर पिताजी जो बाबा है, बाबा क्या कह रहे हैं, बहुत जरूरी बात है. पहा मुलांनो, इथे बाबा काय सांगतात, खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याशी निगडीत आहे ही गोष्ट मुलांनो. आपण पण काही वेळेला असंच वागतो. जसं एखाद्या विषयामध्ये आपल्याला कमी मार्क्स मिळाले तर आपण दुःखी होतो. पुढच्या विषयांचा अभ्यास आपण करत नाही. गणिताचा पेपर आपल्याला अवघड वाटतो, कारण गणित परंतु तो सगळ्यात सोपा विषय आहे. त्याच्याशी आपल्याला मैत्री करावी लागते. मैत्री केली की तो पेपर सगळ्यात सोपा जातो आपल्याला. कारण त्या विषयामध्ये पाठांतर असं नसतं. त्या विषयामधील जर तुम्हाला संकल्पना समजल्या, संबोध समजले, क्रिया समजल्या की तुम्हाला त्या करत जायच्या आहे. त्यामुळे बाबा आणखीन इथे सांगतायत की बाळा, आणखीन एक तुला सांगतो, और एक बात बता रहा हूं. परीक्षातील गुण, जो परीक्षातील गुण आहेत किंवा श्रेणी आहे, परीक्षामध्ये जे तुम्हाला गुण भेटतात, श्रेणी भेटतात, ती महत्वाची आहे, ती महत्वाची आहेच. पण त्यापेक्षाही, लेकिन उससे भी ज्यादा, पण त्यापेक्षाही जास्त आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्वाचे. आंतरिक गुण म्हणजे आपल्या मनाचे गुण, अंगभूत गुण. अपने में बहुत सारे गुण होते. किसी को डांस आता है, किसी को ड्राइंग अच्छी होती है, कोई अच्छा गाता है, तो कोई अच्छी कहानियां बताता है, कोई अच्छा गीत गाता है. हर एक में अलग अलग गुण होते हैं. वो गुण छुपे हुए होते हैं, उसको बाहर निकालना होता है. जो चीज हमें अच्छी लगती है वो हमें करना होता है. आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे अधिक महत्वाचे आहे. इसीलिए बाबांनी इथं सांगितलंय मुलांनो की पहा, की परीक्षेतील गुण आणि श्रेणी महत्वाची आहेच. परीक्षामध्ये जे गुण आहेत, श्रेणी आहे, ती महत्वाची आहेच. पण त्यापेक्षाही महत्वाचे आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे. आपल्यामध्ये जे गुण आहेत, आंतरिक गुण आहेत, त्यांची वाढ करणे अधिक महत्वाचे आहेत. बाबा वैष्णवीला सांगतायत, तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्य सुद्धा करतेस. तू सुंदर नृत्य सुद्धा करतेस. पुढे पाहूया. हे सारं सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसं लक्ष देत नाहीस. देखो, यहाँ पर बाबा कहते हैं कि ये सब चालू रखना, हे सगळं तू चालू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसं लक्ष देत नाही. हल्ली यानी अभी तुम इस पर ध्यान नहीं दे रही हो. हल्ली तू या सगळ्यांकडे जास्त लक्ष देत नाहीयेस. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. देखो, जो कला है अलग अलग, परीक्षा तो उसकी तो पढ़ाई करनी है, उसके गुण, उसकी श्रेणी बहुत इम्पॉर्टंट है, ती महत्वाची आहेच मुलांनो. पण त्यापेक्षाही ज्या आपल्यामधील कला आहेत, जे आपल्यामधील गुण आहेत, ते आपलं जीवन सुंदर करतात. किसी को नृत्य आता है, किसी को कहानी बताना अच्छा लगता है, किसी को कविता गाना, किसी को गाना गाना. तो ये जो गुण है, या ज्या कला आहेत, ते आपलं जीवन काय करतात, आपलं जीवन सुंदर करतात.
आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात आणि आपलं व्यक्तिमत्व गुण वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आणि आपण जी पर्सनॅलिटी आहे ओबी तिला फुलवतात, त्याला आपण काय करतात वाढवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे और इसी कारण हर एक व्यक्ति ने एक तो कला यानी होनी कला, कला तो हर एक में होती है लेकिन हम उसमें इम्प्रूवमेंट उसमें यानी हम लोग ती जोपासत नाही, तिला आपण सांभाळत नाही, आपण ती वारंवार करत नाही. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, त्याचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबा इथे काय सांगतायत मुलांनो, की स्वतःमधील गुणांची वाढ करायला जो स्वतःमध्ये स्वतः आणि खुद खुद में स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, खूप संधी मिळतील, त्याचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. बाबांनी सांगितलेले ऐकून आणि बाबांनी जे जे सांगितलेलं आहे ते तू ऐकशील आणि त्याप्रमाणे वागशील याची मला खात्री आहे आणि याची मला खात्री आहे. पहा मुलांनो, इथे बाबा काय सांगतायत, बाबा सांगतायत की तुला खूप काही गोष्टी येतात, जसं तुला नृत्य येतं, तर तुला या ज्या वेगवेगळ्या गोष्टी येतात, तू गोष्टी छान सांगतेस, तू चित्र उत्तम काढतेस आणि तू सुंदर नृत्यही करतेस आणि हे सारं तू काय कर, चालू सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितले की तू त्याकडे लक्ष देत नाहीस, पण या ज्या कला आहेत ते आपलं जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे आणि स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, त्याचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. पुढे पाहूया मुलांनो, बाबा काय सांगतात. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. दिवाळीच्या सुट्टी दिवाळी आहे या दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप मज्जा करू, किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळी खाऊ. खाऊ वरून एक गोष्ट आठवली. देखो बाबा ने पत्र में देखो कितना अच्छा लिखा है. बघा मुलांनो, बाबांनी पत्रामध्ये किती छान सांगितलंय की दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी गावी येणार आणि मग आपण खूप खूप मज्जा करू, किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळ सुद्धा खाऊ. खाऊ वरून एक गोष्ट आठवली मला, खाऊ वरून आणि खाने से एक गोष्ट मला आठवली. दिवाळीच्या सुट्टीत बाबा आल्यावर मुलं काय करणार आहेत ती लोक, की किल्ले बांधणार आहात, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळ खाऊ. आता खाऊ वरून बाबाला एक गोष्ट आठवली. कोणती गोष्ट आठवली बाबाला? या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. या दिवाळीत गावी येताना तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. याने बाबाने का यावेळेला मी तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे दिवाळीच्या सुट्टीत येताना. कुठला ते ओळख, कुठला याने कोणचा, कुठला ते ओळख, ओळखलं असशीलच, तू ओळखलं असशीलच याने ओळखणं म्हणजे पहचान लेना. कुठला ते तू ओळखलं असशीलच, हो की नाही. तुझा पुस्तकांचा खाऊ याने तिला पुस्तकं वाचायला खूप आवडतात, म्हणून इथे सांगितलंय तुझा पुस्तकांचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे आणि गावी येताना मी तुझ्यासाठी वेगवेगळी पुस्तकं घेऊन येणार आहे. वाचून बघ तू, खूप आवडतील तुला. वाचून बघ तू, याने पढ़कर देख लेना, तुम्हें बहुत पसंद आएगा. वाचून बघ तू, तुला खूप आवडतील. बरं, आता थांबतो, बाकी सारे भेटी अंती बोलू. तो बाबा कहते हैं कि ठीक है, अभी मैं यहाँ रुकता हूँ. आता मी इथे थांबतो आणि बाकी सगळं आपण मी आल्यावर भेटी अंती म्हणजे भेटल्यावर आपण बोलू. तुझे बाबा. मुलांनो, इथे हे पत्र, हा पाठ, बाबांचा पत्र, हा पाठ आपण समजून घेतला, एकदा आपण वाचला, त्याच्यातील आपण काही शब्द पाहिले, अर्थ पाहिले.
तर आपण या पाठातील जे शब्दार्थ आहेत त्याचा अभ्यास करूया, प्रश्न उत्तरांचा अभ्यास करूया, म्हणजे तुम्हाला हा पाठ आणखीन चांगला समजेल. पुढे पाहूया आपण. शब्दार्थ पहा. जे जे मी शब्दार्थ सांगितलेत त्यांचे अर्थ इथे लिहिलेले आहेत बघा. गुरफटणे, गुंतून राहणे. गुरफटणे म्हणजे गुंतून राहणे. निराश, नाराज. हितगुज करणे, आपल्या मनातील गोष्टी सांगणे. विपरीत म्हणजे वाईट. सबोध म्हणजे मूळ संकल्पना. आंतरिक गुण यानी अंगभूत गुण, अपने जो गुण होते. भेटीअंती, भेट झाल्यानंतर. भेटीअंती, भेट झाल्यानंतर. पुढे पाहूया स्वाध्यायामध्ये काय आहे. स्वाध्यायामधला पहिलाच प्रश्न आहे मुलांनो, एका शब्दात उत्तरे लिहा. एका शब्दात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, कठीण गेलेला पेपर. लक्ष देऊन ऐका मुलांनो प्रश्नांची उत्तरं, कारण मी नंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं विचारणार आहे. कठीण गेलेला पेपर, गणित. वैष्णवीला पत्र लिहिणारे, वैष्णवी को पत्र लिखने वाले, वैष्णवीला पत्र लिहिणारे बाबा. परीक्षातील गुणापेक्षा महत्वाचे गुण. परीक्षातील गुणापेक्षा महत्वाचे गुण कोणते गुण? आंतरिक गुण. परीक्षातील गुणांपेक्षा महत्वाचे गुण कोणते मुलांनो? तर आंतरिक गुण. वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ. वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ. वैष्णवीसाठी बाबा कोणता खाऊ आणणार आहे? पुस्तकांचा. कोणता खाऊ मुलांनो? पुस्तकांचा. पुढे पाहूया मुलांनो. एका वाक्यात उत्तरे लिहा. आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? आईने दूरध्वनीवरून बाबांना असे सांगितले की वैष्णवीला सामाईचा गणिताचा पेपर कठीण गेल्यामुळे ती निराश झाली व रडत आहे. पहा मुलांनो प्रश्नांची उत्तर नीट लक्ष द्या हा. आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला? आईने दूरध्वनीवरून बाबांना असेच सांगितले की वैष्णवीला सामाईचा गणिताचा पेपर कठीण गेल्यामुळे ती फार निराश झाली व रडत होती. प्रश्न दुसरा, बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही? पत्रातून वैष्णवीशी सविस्तर चर्चा करतावे, हितगुज करता यावे म्हणून बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे पसंत केले नाही. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा, गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले? गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले? गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी तिला गणिताशी मैत्री करणे, संकल्पना, सुबोध, क्रिया नीट समजावून घेणे व उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव करणे हे उपाय सुचवले आहेत. गणिताशी मैत्री करणे, संकल्पना, सुबोध, क्रिया नीट समजावून घेणे व उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव करणे, उपाय सुचवणे हे उपाय सुचवले आहेत. पुढे पाहूया मुलांनो. काही शब्दाचे खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. नाच म्हणजे नृत्य, विलंब, उशीर, सुरेख, सुंदर, कठीण, अवघड. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सोपे, कठीण, गुण, अवगुण, यश, अपयश, वैर, मैत्री हे विरुद्धार्थी शब्द आहेत मुलांनो. पुढे पाहूया आपण. वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला कोणत्या कला आहेत? तर तुम्हाला आपण पाठामध्ये पाहिल्याच. गोष्ट सांगणे, चित्रकला आणि नृत्यकला या वैष्णवीच्या अंगी असलेल्या कला आहेत. पुढचा प्रश्न, बाबांनी कला जोपासण्याचा आग्रह केला कारण का? कला जीवन सुंदर करते, व्यक्तिमत्व फुलवते आणि गुणांची वाढ करते. कला काय करते? आपलं जीवन सुंदर करते, आपलं व्यक्तिमत्व फुलवते आणि आपल्या गुणांची वाढ करते. म्हणून बाबांनी वैष्णवीला कला जोपासण्याचा आग्रह केला. पुढे पाहूया.
इथे तुम्हाला विशेषणे भरायची आहेत. व्याकरणाच्या भागामध्ये जे विशेषण आहे तर आपल्याला इथे विशेषण लिहायचे आहेत. हिमालय उंच पर्वत आहे, म्हणजे हिमालय याच्यामध्ये कोणतं विशेषण येणार? उंच. हिमालय कसा आहे तर उंच. कंपास घ्यायला आईने मला 100 रुपये दिले. किती रुपये दिले तर 100. बागेत टवटवीत फुले आहेत. ताईने मला नवा सदरा दिला. ताईने मला कसा सदरा दिला मुलांनो? नवा. इथे तुम्हाला आजचा स्वाध्याय आहे. सध्याच्या युगात पत्र पाठवण्याची कोणकोणती साधने उपलब्ध आहेत याची यादी करा. याने अभी के समय में पत्र पाठवण्यासाठी कोणकोणती साधने आहेत त्याचं ती तुम्ही विचार करा, ती शोधा आणि त्याची एक यादी करून तुम्ही लिहायची आहेत मुलांनो. हा स्वाध्याय सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे पूर्ण प्रश्न उत्तराचा, आणि याच्या नंतर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला शोधून तुम्हाला माहिती करून लिहायचं आहे. तर मुलांनो, आज आपण पाठ पाहिला बाबांचं पत्र. यामध्ये बाबांनी आपल्या वैष्णवीला पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये काय काय सांगितलं ते आपण सर्वांनी ऐकलं, हो की नाही? आपण स्वाध्याय पाहिला, प्रश्नोत्तर पाहिली, तर तुम्हाला प्रश्नोत्तर मुलांना लिहायची आहेत आणि ती वाचायची आहेत आणि लक्षात ठेवायची आहेत. पुढच्या तासिकेला मी या प्रश्नांची प्रश्न तुम्हाला विचारणार आणि तुम्ही उत्तरं मला सांगायची. ओके मुलांनो?